सरांना फॉलो करायचं आहे. सर जागतिक आरोग्य सल्लागार आहेत. खूप साऱ्या लोकांना हेल्प केलेली आहे. अमेझिंग आयुष्य ग्रेट पर्सनॅलिटी लीडर सर वाव व्हेरी नाईस वर्कआउट प्रॉपर गुडघा जास्त घ्यायचा आहे. त्याशिवाय पोटाचा खेळ कमी होणार नाहीये. पोटावरचं फॅट कमी होणार नाहीये. त्यांना पोटावरची चरबी जास्त कमी करायची आहे. अशा स्ट्रेट यूज करू नका. प्रयत्न करायचा आहे. या स्ट्रेट यूज करायचा नाहीये. ज्यांना पोटाचा खेळ लॉस करायचा आहे त्यांचं दोन्ही फॅट जास्त आहे. वाव व्हेरी नाईस सर. अतिशय सुंदर वर्कआउट मिस्टर हिमने सर. काय वाव ये देखो वाव हे 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 yes next step wow Mr. Himani sir just पाहिजे प्रॉपर yes देखो क्रॉस मध्ये 1 yes 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 very nice workout sir great leader wellness coach Mr. Himani sir yes जे नवीन सदस्य आहेत फर्स्ट टाइम ही प्रोग्राम जॉइन केलेले आहेत. आज सावकाश वर्कआउट करायचा आहे. जर स्टेप जमत नसेल तर आणि आज तुमचा पहिला दिवस आहे आणि हे लीडर जे आहेत 2 वर्षापासून प्रयत्न करत आहेत त्यामुळे यांच्याकडे एनर्जी आहे. यस निगेटिव्ह होणार नाहीये. देखो कंटिन्यू करो यस व्हेरी नाईस अमेझिंग सर हमारे ग्रेट डायमंड लीडर मिस्टर हिमने सर जवळजवळ माझ्या मते 8 ते 9 इंच पोट माझं गायब झालं असेल. माझी कंबर माझे इंचेस जवळजवळ 9 इंच गेलेले आहेत. पूर्वी मी 38ची पॅन्ट वापरायचो. आता मी 30ची पॅन्ट वापरतो आणि एकदम स्लिम फिट तुमच्या समोर उभा आहे. 45 मिनिटं नॉन स्टॉप वर्कआउट करतोय. न थांबता वर्कआउट करतोय. आज सरांनी मला असं अचानक वर्कआउटला घेतलं त्यामुळे थोडंसं गोंधळण्यासारखं झालं. म्हणजे त्यावेळी समजलंच नाही आता काय करायला पाहिजे. पण जसं जमलं तसं मी एक्सरसाइज केलं वर्कआउट केला आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे मोठं क्रेडिट असतं. पहिलं क्रेडिट माझ्या सरांना दुसरं क्रेडिट आपल्या या सकस संतुलित आहाराने तुमच्या डोक्यातील जे काही गैरसमज असतील मित्रांनो ते सगळे काढून टाका. सकस संतुलित आहाराने तुमच्या शरीरावरती कुठलाही वाईट परिणाम होत नाही. चांगलाच परिणाम करणार चांगलाच परिणाम होतोय. मी आज 5 महिने न चुकता रोज सकाळी उठल्यानंतर 45 मिनिटं वर्कआउट करतो. 2 टाइम सकस संतुलित आहार घेतो आणि माझी फिटनेस तुम्ही बघू शकता. माझा वर्कआउट तुम्ही लोकांनी बघितलं असेल आणि बघा आज मी जे नवीन सदस्य असतील त्यांना असं वाटत असेल की बाबा आपल्याला जमत नाही जमणार वेळ द्या रोज उठा रोज करा. आज 5 मिनिटं होईल 10 मिनिटं होईल प्रॉब्लेम नाही. पण नुसतं एक्सरसाइज करू नका. एक्सरसाइज बरोबर सकस संतुलित आहार घ्यायला विसरू नका. बघा मित्रांनो गोळ्या औषधांवरती आपण नंतर आज आपल्याला असं वाटतं की महाग आहे का म्हणजे तुम्ही जोडा तुम्ही कॅल्क्युलेशन करा. जर उद्या तुम्हाला 60 नंतर किंवा आता तर 45 नंतर 40 नंतर डायबिटीस कॉमन व्हायला लागेल. डायबिटीस आहे इच्छेविक हार्ट डिसीज आहे ते आजार आता 40 नंतर कॉमन व्हायला लागले. तर ह्या सर्व आजारांवरती जर तुम्हाला मात करायची असेल आणि गोळ्या औषधं पुढे खायची नसते. बघा आज तुम्ही बीपीची गोळी चालू केली त्या पाय सुजाला सुरुवात किडनीला त्रास सुद्धा होतो. मग किडनीची गोळी घ्या मग पाय सुजायची गोळी घ्या. याचं कॅल्क्युलेशन करा मित्रांनो की हा तुम्हाला म्हणजे हा येणारा खर्च तुम्ही जोडा आणि सकस संतुलित आहाराचा. लोकांना आपण कोणालाही सांगितलं की त्यांचा हा सकस संतुलित आहार काय होणार आहे तुम्ही असं होत नाही मित्रांनो. याच्याने काही होत नाही. हे अक्षरशः 2 टायमाचं आपलं जेवण आहे. सकाळचा नाश्ता आहे आणि संध्याकाळचं जेवण आहे. या 2 टायमाला जर तुम्ही आज संतुलित आहार घेतला हल्ली फूड मध्ये आपल्याला काहीही मिळत नाही. सफरचंद घ्या संत्री घ्या मोसंबी घ्या तुम्ही कुठलाही फ्रूट घ्या. फ्रूट मध्ये काही उरलेत नाही. कुठल्याही प्रकारचे प्रोटीन्स किंवा कुठल्याही प्रकारचे विटामिन्स फ्रूट मध्ये मिळत नाही. परंतु ह्या आपल्या एका ग्लासामध्ये ह्या एका ग्लासाची एनर्जी एवढी एनर्जी आहे की 45 मिनिटं नॉनस्टॉप वर्कआउट करू शकतो. तो सुद्धा स्पीडला म्हणजे असं नाही की मी थकून करतो असं नाही. 1 वेळा लागला तर की अचानक वर्कआउट आला मला अगोदर त्याची कल्पना नव्हती. पण मी 45 मिनिटं रोज नॉनस्टॉप वर्कआउट करतो. ह्याच पद्धतीचा घाम मला रोज सुटतो. आता पूर्ण माझा फ्लोअर डिस्प्ले आहे
एवढा घाम फुटतो म्हणजे एवढी एनर्जी माझ्यामध्ये येते ते काय जेवतो रोज पोळी भाजी खातो त्याच्यात नाही, कारण अगोदरही मी पोळी भाजी खात होतो. 10-15 किलोमीटर चालायचो, 20 किलोमीटर चाललेलो आहे, 3 तास एक्सरसाइज केलेले आहे, वर्कआउट केलेलं आहे, जिमला गेलेलो, माझं वजन. परंतु जेव्हा ह्या ट्रॅकवरती आलो, बोले सर म्हणून आमचे एक्सपर्ट आहेत, ते खूप चांगले कोच आहेत, वेलनेस कोच आहेत, त्यांनी मला ह्या ट्रॅकवरती आणलं. पांगरे मॅडम आहेत, त्यानंतर नेहमी आम्हाला गायडन्स करणारे आमच्या लीना सिसार मॅडम आहेत. ह्या लोकांनी मला गायडन्स करून या ट्रॅकवरती आणलं. लेरो सरांची पूर्ण मदत मला मिळाली. ह्या ट्रॅकवरती आलो. ह्या ट्रॅकवरती आल्यानंतर बघा मित्रांनो, मी तुमच्या समोर उभा आहे, मला तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता. माझे जुने फोटो आहेत, याच्यात कुठल्याही प्रकारची शोकांतिका नाहीये किंवा काही म्हणजे खोटं बोलतो अशातला कुठलाही भाग जे आहे ते समोर आहे. माझी पूर्ण स्पीकर, पूर्ण बॉडी माझी बदलली. एवढा ड्रामॅटिक चेंज आहे माझ्यामध्ये 5 महिन्यामध्ये, हे विचारता सोय नाही. त्याचं कारण आहे 45 मिनिटं व्यायाम आणि 2 टाइम हा आपला संतुलित आहार. मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा सांगेन, आपल्याला जे बाजारात मिळत नाही, जे प्रोटीन्स, जे विटामिन्स, ते आपल्या अन्नामधून, ते आपल्या जेवणामधून आपल्याला मिळत नाहीये. कारण आताचं तांदूळही तसंच आहे, गहूही तसंच आहे, संपूर्ण खतावरती पिकवलेलं आहे. खत म्हणजे काय असतं, तुम्ही नुसतं खत खाल्लं तर तुम्हाला बघा काय, त्याच्यानंतर तेवढंच त्याच्यावरती पेस्टिसाइड मारलेलं असतं. या सगळ्या गोष्टींनी आपलं जे अन्न असं केलं आहे ना, त्या अन्नामध्ये कुठल्या प्रकारची टेस्ट किंवा असं काही उरलेलंच नाही. तुम्ही नॉनव्हेज खा, नॉनव्हेजची परिस्थिती तीच आहे, फिश खा, फिशची परिस्थिती. एवढं समुद्रामध्ये केमिकल सोडलं जातं आणि तेच त्या माशांच्या पोटामध्ये असतं, तेच फक्त आपल्या पोटामध्ये येतं. दुसरी गोष्ट, फिश महिना फिश कोल्ड स्टोरेज मध्ये असतं, नंतर आपल्यापर्यंत. या सर्व गोष्टींमध्ये सर आता काहीच उरलेलं नाही. त्यामुळे सगळ्यात संतुलित आहार ही एक अशी गोष्ट आहे, म्हणजे असे प्रोटीन्स आणि असे विटामिन्स आहेत जी आपल्या पूर्ण दिवसभराची जी नीड आहे, आपल्याला जी एनर्जी दिवसभरात पूर्ण एनर्जी आहे एका ग्लासमध्ये. तर मित्रांनो, दिसताना असं वाटतं तर तुम्ही खरंच या ट्रॅकवर या, 45 मिनिटाचा वर्कआउट करा. वर्कआउट केल्यानंतर एक ग्लास पिऊन बघा. या ग्लासाचं समाधान, या ग्लासाचं सुख किती मिळतं. खूप 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 मजा येते मित्रांनो. प्लीज मी सर्वांनी या कॉलवरती या, जॉईन व्हा. देवा वेलनेस आणि आमचे ग्रेट गुरु भालेराव सरांचा आवाज ऐकायला ना कान असं सकाळी असा तरसले असतं. म्हणजे तुम्ही सर नसले कॉलवर, असं काही उठलं असं तयारी करून आलं आणि असं दिसलं समोर, तर नाही येत, मजा नाही. म्हणजे आतून असा आवाज येतो. तुमचा आवाज, तुमचं बोलणं, तुमचं चेअरअप सर, इट इज व्हेरी गुड. खूप एनर्जी देतं. आणि सर, तुम्ही मला आज 45 मिनिटं वर्कआउट करायला अचानकपणे घेतलं. धन्यवाद तुमचा, खूप आभारी आहे. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर, थँक्यू. अनबिलिव्हेबल सरांचा फोटो तुम्ही पाहू शकताय. वजनच कमी झालेलं नाहीये, तर सरांचं वय सुद्धा कमी दिसते. हा सिक्रेट आहे, यासाठी आम्हाला सगळं संतुलित आहार घ्यावं लागतो. अमेझिंग सर. पाहू शकता एकदम 10 वर्षाचा फरक. सर 10 वर्षाचा फरक वाटते 2 फोटोमध्ये. हो सर, हो सर. 10 वर्षाचे यंगस्टर दिसताय, स्मार्ट दिसताय, व्हेरी नाईस. तर मसल्स बघा. हॅलो. येस सर, येस सर. मसल गेन होती, काम करतोय. मसल्स बघा सर. येस, मसल वाढले. चेहरा. येस, 2 फोटो पाहायचे सरांच्या, पूर्वी आणि आता. पूर्वी चेहऱ्यावर किती डलनेस होता, ब्लॅकनेस, ओके, म्हणजे असे तेज नव्हते, आपण त्याला तेज, तो तेज सरांच्या चेहऱ्यावर होता. आता पाहायचं आफ्टर मध्ये अमेझिंग तेज आणि स्मार्ट, खूपच अतिशय सुंदर दिसत आहे. आणि लाईव्ह सुद्धा आहे, सरांना तुम्ही लाईव्ह